मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची इचलकरंजी नागरिक मंचची मागणी. शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास गंभीर होत असून मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार इचलकरंजी नागरिक मंचने केली आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना शहरात स्वतंत्र झोनमध्ये स्थलांतरित करावे व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मंचच्या वतीने नगरपथ विक्रेता समितीच्या अध्यक्ष आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ नागरिक मंचचे राजू कोण्णूर फोन लाईनवर आहेत. हा राजू कोण्णूर, बोला. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेते यांना स्वतंत्र झोन तयार करून द्यावेत व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आज इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महापालिका प्रशासनास करण्यात आलेली आहे. धन्यवाद. सध्या शहरात सुमारे 400 मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करत आहेत. चिकन 65, बिर्याणी यासारख्या पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याने या भागामध्ये कुत्र्यांचा वावर वाढतो. ते आक्रमक होतात व नागरिकांवर हल्ले करतात. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र झोनची आवश्यकता आहे, असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आले असून यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे प्रतिनिधी राजू पारिक, राजू कोण्णूर, महेंद्र जाधव, अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते. उपायुक्त परळकर यांनी हा विषय नगरपथ विक्रेता समितीच्या पुढील बैठकीत मांडून योग्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.